नमस्कार भावी शिक्षकांनो आणि अभियोग्यताधारकांनो, मॅथ विथ सूरज सर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी माझे एक मागच्या शिक्षक भरतीचा एक अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण मागच्या शिक्षक भरती म्हणजे 2022च्या शिक्षक भरतीमध्ये मला 114 असे मार्क होते आणि 114 मार्क असल्यामुळे पहिल्या फेजमध्ये मला काम झालं नाही. कारण मी 9 ते 12साठीच पात्र आहे आणि मी CTET आणि TET क्वालिफाय एक्झाम दिली नव्हती. त्यामुळे मला फक्त 9 ते 12चेच प्रेफरन्स मागच्या वेळेस आले होते आणि फर्स्ट फेजमध्ये माझा कट ऑफ तोपर्यंत आला नव्हता. माझा मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड फेजमध्ये काय झालं तर माझ्यापर्यंत कट ऑफ आला. माझं OBC कास्ट असल्यामुळे कट ऑफ माझ्यापर्यंत आला आणि मला देखील 10 संस्था आल्या. बऱ्याच ज्या 7 संस्था ज्या होत्या त्या खूप लांब होत्या, त्यामुळे मी तिथं जाणं टाळलं आणि एक जवळची एक संस्था होती, माझ्या जिल्ह्यापासून जवळचा जिल्हा आहे तो, तर त्या जिल्ह्यातली एक संस्था होती. त्या संस्थेचं मी नाव घेणार नाही, परंतु त्या संस्थेचं माझं इंटरव्ह्यूचा मला कॉल आला आणि मी इंटरव्ह्यूला गेलो. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर माझा इंटरव्ह्यू फर्स्ट क्लास झाला. त्या सगळ्यांना माझा इंटरव्ह्यू खूप आवडला. ते खूप प्रभावित झाले माझा डेमो वगैरे बघून, टीचिंग वगैरे बघून. त्यानंतर त्यांनी मला बोलवलं आणि माझ्याशी बोलणी केली की सर, तुमचा इंटरव्ह्यू आम्हाला खूप आवडलेला आहे, तर आमच्या संस्थेत तुम्ही या. मग मी बोललो की हां, मी संस्थेत येतो, पण मी 1 रुपयापर्यंत देणार नाही. परंतु त्यांनी मला खूप फोर्स केला की नाही सर, संस्था आहे, संस्थेला डोनेशन द्यावं लागतं, संस्था अशी चालत नाही, संस्थेची बिल्डिंग बांधायची आहे, असं तसं ते भरपूर प्रमाणात मला बोलले. परंतु मी त्या गोष्टीसाठी तयार झालो नाही. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांचा कॉल आला की सर येत आहे की, आणि माझा सांगण्याचा उद्देश काय तर माझे सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित होते, सर्व डॉक्युमेंट परफेक्ट होते. त्यानंतर त्यांनी मला एक डॉक्युमेंट विचारलं. त्या डॉक्युमेंटचं नाव म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायचा मुद्दा असा की त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मला विचारलं की माझ्याकडे ते नव्हतं. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की 2 उमेदवार आम्ही सिलेक्ट केले, एक तुम्हाला सिलेक्ट केलं आहे आणि दुसरा एक उमेदवार आहे त्याला सिलेक्ट केलं आहे. तुमच्या दोघांमधून आम्हाला तो ज्याच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे त्या उमेदवाराला आम्हाला घ्यावं लागणार आहे. त्यावेळेस मी म्हटलं की सर, असं काही नसतं. महाराष्ट्र शासनाचा GR आहे की जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर 6 महिने मुदत देता येते आणि 6 महिन्यानंतर आपण ते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट 6 महिन्याच्या आत मी तुम्हाला ते देतो. त्यावेळेस त्यांनी मला स्पष्टपणे नकार दिला की सर, आम्हाला ज्याच्याकडं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे आम्हाला त्यालाच घ्यावं लागणार आहेत. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्युमेंट खूप महत्त्वाचे असतात. माझा इतका छान असा इंटरव्ह्यू झाला होता. इंटरव्ह्यूला त्यांना सगळं काही आवडलं होतं. त्यांनी मला खूप फोर्स केला की सर, तुम्ही आमची शाळा जॉईन करा. आणि त्यानंतर त्यांनी एक कारण सांगितलं की तुमच्याकडं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही, त्यामुळं आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही, हे कारण त्यांनी मला दिलं. तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की जर आपल्याकडे डॉक्युमेंट नसतील तर आत्ताच ते सगळ्या डॉक्युमेंटची छाननी करा, डॉक्युमेंट व्यवस्थित काढून ठेवा. मी डॉक्युमेंटचा व्हिडिओ बनवला आहे, माझ्या यूट्यूबला जाऊन सर्च करा. ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला हवेत. माझ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नव्हतं, त्यामुळे मी तिथून बाद झालो. परंतु आपण जर विचार केला तर महाराष्ट्र शासनाच्या GR नुसार कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी नाही. एकदा जर तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला 6 महिन्याची मुभा दिली जाते. मी तो GR देखील त्यांना दाखवला, परंतु संस्थाचालक असे असतात की स्वतःचा मनमानी कारभार ते करतात. त्यामुळे त्यांनी माझ्यासोबत जो माझ्यापेक्षाही त्याचा इंटरव्ह्यू एवढा खास झाला नाही, त्याला पण त्याच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट होतं, सगळे डॉक्युमेंट होते, म्हणून त्याला तिथं सिलेक्ट करण्यात आलं. तर सांगण्याचा मुद्दा हाच की तुमचे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे. संस्थाचालकांना खूप बहाणे लागतात तुम्हाला रिजेक्ट करण्यासाठी, मग ते कधी क्वालिटी देखील बघत नाही. त्यामुळं मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतो की तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट किंवा असे आरक्षण जर तुम्ही काही घेतलं असेल तर त्याचं सर्टिफिकेट नसेल तर कृपया ते काढून ठेवा. आणि आपल्या चॅनलवर विविध प्रकारचे जे व्हिडिओ आपण बनवत आहे त्या व्हिडिओला बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका, चॅनल सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब केल्यानंतर आम्हाला देखील आनंद मिळतो विविध नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि नोटिफिकेशनचं बटन दाबा, नोटिफिकेशन ऑल ओव्हर सेट करा, जेणेकरून पुढचा नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवून देईल. जर तुमच्या काही अपेक्षा असेल माझ्याकडून वेगळा व्हिडिओ बनवायचा तर तो तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये कळवा. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.